सुखावह बैठक स्थिती, पद्मासन, अर्धपद्मासन किंवा साधी मांडी. दोन्ही हात गुडघ्यांवर दृढ मुद्रेमध्ये. पाठकणा सरळ, मान मध्यभागी, हनुवटी जमिनीला समांतर, डोळे अलगद मिटलेले. जाणीव आपल्या श्वासाची, आंतरिक सजगता. करूया श्वसन मार्ग शुद्धी, कपालभाती. 20 ते 25 आवर्तन. ऍक्टिव्ह एक्झलेशन, पॅसिव्ह इन्हेलेशन. दोन्ही नाकपुड्यांनी एकत्रित. खांदे कोपर शिथिल असतील, डोळे अलगद मिटलेले, चेहरा शांत. सहज सुरू असणाऱ्या श्वासाची जाणीव. आणि करूया श्वसन मार्ग शुद्धी. 20 ते 25 आवर्तन. आहे तो श्वास सोडा. एक सहज श्वास भरून घ्या, पोट हलकसं बाहेर येते. तोही श्वास सोडताना पोटाला झटका आणि कपालभातीला सुद्धा यथाशक्ती. 20 ते 25 आवर्तन. सावकाश कृती थांबूया. मोकळा होत चाललेला श्वास, आपला श्वसन मार्ग याची जाणीव. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा. करूया नेत्रशुद्धी. अलगद डोळे उघडून समोर असलेल्या ओमच्या प्रतिमेकडे एकटक स्थिर नजरेने पाहण्याचा प्रयत्न. आपण करीत आहोत नेत्रशुद्धी, बहिर त्राटक. निळ्या पार्श्वभूमीवरचा केशरी रंगाचा ओम, त्याचा आकार, त्याची चंद्रबिंदी, हा संपूर्ण तपशील उघड्या डोळ्यांनी आपल्या मनामध्ये सामावून घ्यायचा आहे. मंत्रांचा बीजमंत्र ओम, अव्यक्त परमेश्वराचं व्यक्त स्वरूप ओम, त्रिगुणातीत, कालातीत ओम. अ, ओम आणि चंद्रबिंदी असा 3.5 मात्रांचा बनलेला ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. अकार चरण युगल, उकार उदर विशाल, मकार महामंडले मस्तकाकारे असा गणेश रूपी ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेत आहोत. डोळे जड होत असतील, पाणी येऊ लागलं असेल तर अलगद डोळे मिटून घ्या आणि ही ओमची प्रतिमा आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करा. अकार तो ब्रह्मा, उकार तो विष्णू आणि मकार महेश असं संत तुकारामांनी ज्याचं वर्णन केलेलं आहे, असा उत्पत्ती, स्थिती आणि लय असा सर्वसमावेशक ओम आपण आपल्या डोळ्यांमध्ये सामावून घेऊन आपल्या भ्रूमध्यामध्ये पाहण्याचा प्रयत्न करीत आहोत. आपण करतोय अंतरत्राटक. ओमची प्रतिमा दिसेल न दिसेल, पण मनात ओमचेच विचार, ओमचंच मनन आणि ओमचंच चिंतन. ओम, ओम आणि ओममय होण्याचा प्रयत्न. करूया वाणी शुद्धी. ओमचे 4 विविध स्तरांवरील उच्चार. पहिला उच्चार हा उच्च पटीतला असेल. अकाराचं प्रमाण 80% आणि मकार 20%. बेंबीच्या देठापासून आपल्याला हा आळस झटकून टाकणारा मोठ्याने उच्चार करायचा आहे आणि यासाठी आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ श्वास भरून घेऊया आणि उच्चार. पायाच्या नखापासून ते नाभीपर्यंत काही कंपनांची अनुभूती. साधनेच्या स्तरावर आपण एक एक पायरी वर चढत आहोत. दुसरा उच्चार हा मध्यम पटीतला असेल.
अकार मकार समप्रमाणात आहे तो श्वास सोडूया. चेहरा अगदी शांत. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडताना उच्चार. ओ. नाभीपासून कंठापर्यंत स्पंदनांची अनुभूती. तिसरा उच्चार हा अगदी खालच्या स्वरातला. अकाराचं प्रमाण 20% आणि मकार लांबवलेला 80%. अगदी सावकाश आणि हळू आवाजामध्ये तिसरा उच्चार. पुन्हा एकदा यथाशक्ती खोलवर दीर्घ श्वास आणि उच्चार. ओम. कंठापासून मस्तिष्कापर्यंत या उच्चाराच्या स्पंदनांची अनुभूती. चौथा उच्चार हा मानसिक असेल, याला कोणतंही प्रमाण नाही. शरीराकडून मनाकडे नेणारा, बुद्धितत्वाकडून आत्मतत्वाकडे नेणारा अतिशय महत्वाचा उच्चार. याला कोणतंही प्रमाण नसेल. आहे तो श्वास सोडूया. यथाशक्ती श्वास भरून घेऊया आणि हा श्वास सोडत मनातल्या मनात ओमचा उच्चार. कंपनांची अनुभूती संपूर्ण शरीरभर. साधनेकडे आपली वाटचाल सुरू होत आहे. शरीर आणि मन हे साधनेसाठी तयार झालेलं आहे. करूया चित्तशुद्धी प्रार्थना. दोन्ही हात जोडून घेऊया आणि गुरु ब्रह्मा ही प्रार्थना एकत्रित बोलूया. बंद डोळ्यांसमोर आपले आई वडील, आपले इष्ट गुरुजन त्यांचं स्मरण करूया आणि प्रार्थनेला एकत्रित सुरुवात. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेचा पुढे झोपूया. जोडलेले हात आणि कपाळ जमिनीवर. आपल्या साधनेची आणि दिवसाची सुरुवात ओमच्या आणि आपल्या गुरूंच्या आशीर्वादाने. सावकाश हळूहळू श्वास घेत घेत वर. श्वास सोडत दोन्ही हात खाली घेऊया. दोन्ही हातांच्या तळव्यांचं घर्षण. निर्माण झालेली अलगद आपल्या डोळ्यांच्या स्नायूंना ठेवूया आणि सावकाश डोळे उघडून एक दृष्टी समोर असलेल्या ओमकडे. हरिओम. शुभ सकाळ. सुरुवात करूया. दोन्ही पायांमध्ये अंतर. सुरुवातीला विश्रांती. मान मागे सैल सोडून घेऊया. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. अँकल जॉईंट्स मध्ये आपण ताण आणि दाब जास्तीत जास्त स्वतःकडे खेचूया. अँकल जॉईंट्स आणि जमिनीकडे ताणूया. वर खाली वर खाली वर खाली. सेंटर. रोटेशन क्लॉकवाईज 3 वेळेला आणि अँटी क्लॉकवाईज 3 वेळेला. थांबायचं आहे. 3 वेळा झालं की दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर घ्यायचंय. करणार आहोत चक्की छाती. दोन्ही हातांची बोटं एकमेकांमध्ये पोहोचवून घ्यायचे. तळवे स्क्रीनच्या दिशेला असतील. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर नेऊन उजवीकडून डावीकडे गोल फिरायला सुरुवात. हाताची पकड खाली जमिनीवर येऊ दे. 2 3 4 आणि 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 आणि 5. 5 वेळा झालं की झुलूया. दोन्ही हात खाली घ्यायचे. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात उजव्या पायाच्या मांडीवर. एक श्वास भरून घ्यायचा.
श्वास सोडत उजवीकडून खाली झुकायचं. पुन्हा श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, पुन्हा श्वास घेत घेत वर, श्वास सोडत खाली. हीच कृती विरुद्ध बाजूने. श्वास घेत पुढे, श्वास सोडत पुन्हा वर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत मध्यभागी, श्वास घेत पुढे, श्वास सोडत वर, श्वास घेत पुढे, श्वास सोडत खाली. पायांमधलं अंतर तसंच ठेवायचंय. दोन्ही हात समोर ठेवायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत हळूहळू आपले हात जमिनीला घासत घासत जेवढे तुम्हाला पुढे नेता येईल तेवढं पुढे न्यायचंय. ज्यांना पाठकण्याची दुखणी आहे त्यांनी जास्त स्ट्रेच न घेता यथाशक्ती प्रयत्न. आणि आता उजव्या हाताने उजवा पाऊल पकडा, डाव्या हाताने डावं पाऊल आणि हळूहळू आपलं कपाळ जमिनीच्या दिशेने सैल सोडायला सुरुवात करा. खांदे एकदम रिलॅक्स ठेवा आणि थांबा. सावकाश वर पावलं जळून घ्यायचे आणि बटरफ्लाय मध्ये विश्रांती. पाठ करणं सरळ, डोळे मिटून घेऊया. जाणीव आपल्या श्वासाची. करूया नेक रोटेशन. श्वास घेत घेत मान आपली उजवीकडे जाईल. श्वास सोडत सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, सेंटर. श्वास घेत मान उजव्या बाजूला टिल्ट होईल. श्वास सोडत डावीकडे जाईल. श्वास घेत उजवीकडे, श्वास सोडत डावीकडे, सेंटर. रोटेशन करूया क्लॉकवाईज, उजवीकडून डावीकडे. त्याच्या आधी आपली मान हळूहळू सेलिंगच्या दिशेला चेहरा. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली. श्वास घेत वर, श्वास सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. रोटेशन करूया क्लॉकवाईज. मान उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. क्लॉकवाईज 2 वेळा. उजवीकडे पाठीमागे, डावीकडे मध्यभागी. अँटी क्लॉकवाईज 2 वेळा. मान डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी, डावीकडे पाठीमागे, उजवीकडे मध्यभागी. सावकाश मान सरळ करूया. दोन्ही हात समोर घ्यायचे. हाताच्या 5ही बोटांमध्ये जास्तीत जास्त स्ट्रेच आणि अंगठामध्ये मग त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घेऊया. पुन्हा ओपन करूया. ताण द्यायचा. 4 बोटं फोल्ड करून त्यावर अंगठा. पुन्हा ओपन करूया. जास्तीत जास्त स्ट्रेच आणि अंगठा आतमध्ये घेऊन त्याच्यावर 4 बोटं घट्ट मूठ वळून घेऊया. मनगटामध्ये अप अँड डाऊन हालचाल करायची. पूर्ण हाताची मूठ वळून वर खाली करूया आणि मग रोटेशन क्लॉकवाईज 3 4 5. विरुद्ध बाजूने 1 2 3 4 5. थांबायचंय. उजव्या हाताने उजव्या पायाचा अंगठा पकडायचा. उजवा पाय जमिनीला घासत घासत सरळ करायचा आणि फोल्ड करायचा. उजवा पाय सरळ, फोल्ड. उजवा पाय सरळ, फोल्ड. पाय सरळ, फोल्ड. हीच कृती विरुद्ध बाजूने. आता डाव्या पायाचा अंगठा पकडायचा. डावा पाय सरळ करूया, फोल्ड करूया. सरळ, फोल्ड. जमिनीला घासत सरळ, फोल्ड. एकदा सरळ आणि फोल्ड. थांबायचंय. आता दोन्हीही हात आपले दोन्ही गुडघ्यांवर ठेवायचे. दोन्ही हात दोन्ही गुडघ्यांवर आणि एकदा आपल्याला उजव्या बाजूला टर्न व्हायचंय.
उजवी मांडी वर ये, मग डाव्या बाजूला, डावी मांडी वर ये, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे, उजवीकडे, डावीकडे. थांबायचंय सेंटरला येऊन. हात तसेच गुडघ्यांवर ठेवायचे, हात तसेच गुडघ्यांवर ठेवायचे. गुडघे हळूहळू आपण वर उचलणार आहोत. श्वास घेत घेत वर आणि श्वास सोडत सोडत खाली प्रेस करायचे. बरं, आता इथे पाठीची हालचाल करायची नाही, पाठकणा आपला सरळ असेल. श्वास घेत घेत वर, श्वास सोडत सोडत खाली, श्वास घेत वर, श्वास सोडत खाली. अजून एक राऊंड. श्वास घेत वर आणि श्वास सोडत खाली. थांबायचंय. पाऊल स्वतःकडे खेचून घेऊया. हाताची पकड पावलांच्या भोवती आणि थोडीशी डायनॅमिक हालचाल. बटरफ्लाय. सावकाश दोन्ही पाय सरळ करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडा. विश्रांती. आता आपण वज्रासनामधून पुढे जाणार एक नवीन आसन बघणार आहोत, ते म्हणजे भूशिरासन. ज्यांना वर्टिगो मायग्रेनचा त्रास आहे, सर्वायकलचा त्रास आहे, त्यांनी हे भूशिरासन करणं टाळायचं आहे. भूशिरासन म्हणजे बघा, आपलं जमिनीला आपलं डोकं लावणं. सर्वात शीर्षासनासाठी हे आसन अतिशय उपयुक्त ठरतं. ज्यांना काही कॉन्ट्राइंडिकेशन असतात, शीर्षासन आपल्याला सगळं शरीर वरती लिफ्ट करणं जमत नसेल, तर आपण भूशिरासनाची प्रॅक्टिस करू शकतो. फक्त कॉन्ट्राइंडिकेशन हाय ब्लड प्रेशर, हृदयविकाराचा त्रास, वर्टिगो मायग्रेनचा त्रास आणि सर्वायकलचा त्रास असेल तर हे आसन करणं टाळायचं आहे. थोडंसं ऍडव्हान्स आसन आहे. आधी मी दाखवते कसं केलं जातं आणि मग आपण एकत्रित करू. इकडे तुम्हाला एक छोटंसं नॅपकिन लागणार आहे, कारण की तिथे आपलं डोकं ठेवायचं. तर एक छोटा नॅपकिन जवळ घ्या. वज्रासनामधून पुढे जाणारं हे आसन आहे, त्यामुळे आधी बघून घेऊया कसं केलं जातं. तर विधिवत वज्रासन. ज्यांना शक्य आहे त्यांनी थोडा वेळ वज्रासनामध्ये बसून हे आसन बघायला हरकत नाही. विधिवत वज्रासन घातल्यानंतर आपल्याला एक नॅपकिन घ्यायचा समोर. नॅपकिनची अशी घडी करायची आणि ही नॅपकिनची घडी आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची अशा प्रकारे. अगदीच 2 ते 3 सेंटीमीटर किंवा इंच नाही म्हणता येणार, पण सेंटीमीटर तरी अशी आपल्याला ती समोर ठेवायची. जास्त लांब पण नाही ठेवायची. हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्यायची आणि ती पकड जी आहे ती आपल्या नॅपकिनच्या घडीच्या मागे घ्यायची. ठीक आहे. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची. घडी आपण ऍडजस्ट करायची. इथे पूर्णपणे रिलॅक्स व्हायचं आणि आपल्या टाळूचा जो भाग आहे तो ह्या नॅपकिनच्या घडीवर ठेवायचा. त्यानंतर आपल्या पावलांचं माउंटन करायचं. बघा, सीटचा भाग वर उचलायचा म्हणजे आपलं टाळूचा भाग अजून छानपैकी नॅपकिनच्या घडीवरती फिक्स होतो. आपण मागून आपला पण ऍडजस्ट व्हायचं. पावलांचं माउंटन, पाचा वरच्या बाजूला बोटं खाली आहेत आणि मग गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करायचे. ज्यांना शक्य आहे त्यांनी आपली पावलं थोडीशी आपल्या चेहऱ्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करायची आणि इथे थांबायचं. पूर्णपणे आपला जो भार आहे तो आपल्या टाळूवर येतो. इथे यथाशक्ती थांबायचं आणि मग उलट चाल करताना सावकाश गुडघे जमिनीवर टेकवायची, पावलं जमिनीवर फ्लॅट करायची. सीटचा भाग पुन्हा सावकाश आपल्या पायावर घ्यायचा. हाताची पकड सोडून द्यायची. दोन्ही हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ घ्यायची आणि कपाळ जमिनीवर टेकून इथे शशकासन मध्ये विश्रांती घ्यायची आणि मग हळूहळू सावकाश वर येईल. ठीक आहे. ऍडव्हान्स आसन आहे, त्यामुळे आपला तोल सांभाळण्याचा प्रयत्न करायचा. विधिवत वज्रासनामध्ये येऊया. एक एक पाय फोल्ड करून विधिवत वज्रासन. वज्रासनामध्ये डोळे मिटून आपल्या दोन्ही हातांची घ्या मुद्रा. वज्रासनाची स्थिती आपली आपण तपासून पाहूया.
आपले गुडघे मांड्या जुळलेले आहेत का? सीटचा भाग बरोबर टाचांच्या मध्ये आहे का? पायाचे अंगठे एकमेकांना स्पर्श करतील अशा स्थितीत आहे का? हे आपलं आपण तपासून पाहूया. जाणीव श्वासाची. जेवणानंतर केलं जाणारं एकमेव आसन आहे वज्रासन. अतिशय महत्वाचं आसन आहे हे. चेहरा शांत. आणि आपण करूया सुशिरासन. त्यासाठी एक नॅपकिनची घडी घ्यायची आणि ती नॅपकिनची घडी बरोबर आपल्या गुडघ्याच्या समोर ठेवायची. दोन्हीही हातांची बोटं एकमेकांमध्ये गुंफून घ्या आणि ती नॅपकिनच्या घडीच्या मागे ठेवा. हाताची कोपरं जी आहे ती थोडीशी गुडघ्याच्या जवळ सरकवा. बरोबर. आणि आता आपल्या टाळूचा भाग नॅपकिनच्या घडीवर ठेवा. आपले गुडघे सीटचा भाग थोडासा वर उचला आणि गुडघे आपल्या पण ऍडजस्ट करा. टाचा सिलिंगच्या दिशेला असतील. पायाची बोटं जमिनीवरती. पुन्हा इथे गुडघ्याला गुडघा पावलाला पाऊल जोडलेला असेल. आणि आता गुडघ्यातून दोन्ही पाय सरळ करा. आता इथे थोडा वेळ थांबा. दोन्ही पाय गुडघ्यातनं सरळ असतील. आपला संपूर्ण शरीराचा भार आपल्या टाळूच्या इथे गेलेला आहे. खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. यथाशक्ती थांबा. आपला श्वास चालू आहे. आणि मग ज्यांना शक्य आहे तरी थोडीशी पावलं आपल्या चेहऱ्याच्या म्हणजे डोक्याच्या दिशेने घ्यायला सुरुवात करा. अगदी सावकाश असेल. कुठेही ओव्हर ट्राय नको. आणि इथे थांबूया. 5 4 3 2 1. सावकाश उलटसाल. गुडघे तिथल्या तिथे जमिनीवर टेकवा. जिथे आपला टाळूचा भाग आहे तिथे कपाळ आपलं जमिनीवर टेकवा. हाताची पकड सोडून द्या. पावलं जमिनीकडे फ्लॅट करा. सीटचा भाग सावकाश आपल्या पायावर येऊ दे. हाताची कोपरं आपल्या गुडघ्याच्या जवळ येऊ दे. आणि इथे रिलॅक्स. सावकाश श्वास घेत घेत वर घ्यायचंय. डोळे मिटून घ्यायचे. आणि संपूर्ण भूशिरासन त्याचा जो काही परिणाम किंवा जो काही बदल झालेला आहे आपल्या शरीरामध्ये त्याचा मनातल्या मनात मागोवा. चेहऱ्यावर एखाद कसं स्मित असते. करूया आपण बॅकवर्ड बेंडिंगचं उत्प्लासन. त्यासाठी दोन्हीही गुडघ्यांना उभं राहूया. आपल्या गुडघ्यांमध्ये थोडस अंतर किंवा दोन्ही गुडघे जुळलेले. पावलं एकतर तुम्ही अशी जमिनीकडे फ्लॅट ठेवू शकता किंवा पावलांचं माउंटन तुम्हाला जसं सहज आणि कम्फर्टेबल जमेल त्याप्रमाणे कृती करण्याचा प्रयत्न करा. कुठेही ओव्हर ट्राय नसेल. आणि आता दोन्हीही हात जिथे आपल्या कमरेचं माकड हाड आहे तिथे असतील. हाताची बोटं जमिनीच्या दिशेने वाढलेली असतील. नजर समोर असेल. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ येतील. छातीचा आडव्या कक्षेत प्रसरण. ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे गुडघेदुखीचा त्रास आहे त्यांनी यथाशक्ती प्रयत्न करा. माझ्या सूचनेची वाट न बघता असू सुद्धा. आता हळूहळू आपल्या कमरेचा भाग पुढे घ्यायला सुरुवात करा म्हणजे आपलं पोट पुढे येईल. ज्यांना शक्य आहे त्यांनी उजव्या हाताने उजवी टाच पकडा आणि डाव्या हाताने डावी टाच मागच्या मागे. जर हे एकत्र शक्य नसेल तर एकेका हाताने उत्प्लासन करा. ठीक आहे छान. आणि इथे थांबा. मान मागे सैल सोडायची. श्वास घेतोय सोडतोय. 5 4 3 2 1. हळूहळू आपला उजवा हात कमरेवर मग डावा हात. दोन्ही हात खाली आणि वज्रासनामध्ये स्थिर. डोळे मिटून घेऊया. श्वासाची गती थोडीशी वाढल्यासारखी वाटेल तर नाकाने श्वास घेऊन तोंडाने सावकाश सोडून द्या. रिलॅक्स. दोन्हीही गुडघ्यांमध्ये अंतर घ्यायचंय. दोन्हीही गुडघ्यांमध्ये
अंतर. करणार आहोत आपण आनंद बाणासन. दोन्ही हात डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. एक श्वास भरून घ्यायचा आणि श्वास सोडत आपले दोन्ही हात खाली जमिनीवर टेकवायचे आणि हळूहळू हात जमिनीला घासत घासत आपलं संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने न्यायला सुरुवात करायची. संपूर्ण शरीर जमिनीच्या दिशेने न्या आणि मग आपलं कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न. खांदे एकदम रिलॅक्स सोडा. पाठीचा मणका रिलॅक्स. पोटाचे स्नायू जमिनीच्या दिशेने सैलसर सोडून द्या आणि इथे थांबून द्या. यथाशक्ती थांबायचं. याला आनंद बालासन म्हणतात. अतिशय छान वाटतं. एक विश्रांतीकारक अशी ही स्थिती आहे. जोड श्वासाची. श्वास घेतोय, सोडतोय. उलटचाल करताना अगदी तिथल्या तिथे सरळ व्हायचंय. तिथल्या तिथे हळूहळू हाताच्या आधाराने वरती यायचंय. सावकाश सावकाश. गुडघे आपले तसेच ठेवायचे आहेत जे लांब आहेत ते. ज्यांना जास्त वेळ वज्रासनामध्ये बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घालायला हरकत नाहीये. ज्यांना शक्य आहे त्यांनी गुडघे असेच लांब ठेवायचे आहेत. दोन्ही हात जे आहेत ते आता आपले जमिनीवर येतील. हाताची बोटं पावलाच्या दिशेने. बरोबर. आपण करणार आहोत सिंह मुद्रा. ज्यांना वज्रासनामध्ये जास्त वेळ बसणं शक्य नाहीये त्यांनी साधी मांडी घाला. हाताची कोपरं थोडीशी अशी बाहेरच्या बाजूला. जे साधी मांडी घालणार आहेत ते. खाली खांदे अगदी रिलॅक्स ठेवा. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर घेऊन या आणि नजर आपली नाकाच्या शेंड्याकडे घ्या. जीभ बाहेर. जबड्याचे स्नायू ताणून घ्या. जिभेचा शेंडा आपल्या हनुवटीच्या जवळ येऊ देत आणि नजर नाकाच्या शेंड्याकडे. नॉर्मल श्वास चालू. पोट खांदे रिलॅक्स. छान. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद, डोळे बंद. पुन्हा एकदा हीच कृती. डोळे उघडायचे. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत जीभ जास्तीत जास्त बाहेर आणि नजर आता आपली आयब्रो सेंटरकडे. हरिओम. जीवात्मध्ये तोंड बंद आणि वज्रासनामध्ये स्थिर. गुडघे धरून घ्यायचे आणि डोळे मिटून वज्रासनामध्ये स्थिर. संपूर्ण सिंह मुद्रेचा मनातल्या मनात मागोवा. एकेका पायाने वज्रासन सोडून देऊया. एक एक पाय सरळ करून उजवा आणि डावा. अँकल जॉईंट्स मध्ये जर जास्त ताण वाटत असेल, अवघडलेपणा वाटत असेल तर थोडीशी पावलं एकमेकांना अशी आपटून घ्या आणि सावकाश दंड स्थितीमध्ये उठून उभं राहायचंय. दंड स्थितीमध्ये विश्रांती घेऊया. मान मागे सैल सोडून रिलॅक्स. आणि आता आपल्याला उजवा पाय वर उचलायचा आहे. समोरून विळखा द्यायचा आहे. मग उजवा पाय खाली, डावा पाय वर उचलूया. हाताचा विळखा आणि खाली. असं आपण थोडस डायनॅमिक करणार आहोत. ठीक आहे. थोडस तोल सांभाळा. जर तोल जात असेल तर भिंतीला टेकून ही कृती करा. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ठीक. आता पुन्हा उजवा पाय आपण समोरून घेतला होता. ठीक आहे. आता आपल्याला थोडस मागे करायचं. बघा अशा प्रकारे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता इथे थांबा.
9 उजवा पाय आपला वर आहे, दोन्ही हाताने अँकल पकडा उजव्या पायाचा आणि इथे होल्ड. नजर समोर, पाठ करा सरळ, होल्ड. 5 4 3 2 1. उजवा पाय खाली आणि आता 10. डावा पाय वर उचललाय, दोन्ही हाताने मागून अँकल पकडा. तोल जात असेल तर हातांचा आधार घ्या, भिंतीचा आधार घ्या. नजर समोर आणि ते थांबा. 5 4 3 2 1. डावा पाय खाली. करूया आपण त्रिकोणासन. दोन्ही पायांमध्ये जास्तीत जास्त अंतर. आज आपण त्रिकोणासनचे 3 व्हेरिएशन करणार आहोत. सुरुवातीला जे नॉर्मल त्रिकोणासन आहे ते करायचं. तर त्यासाठी दोन्हीही पायांमध्ये अंतर आहे आणि उजवा पाऊल उजव्या बाजूला, डावा पाऊल डाव्या बाजूला. मॅटवर उभं राहून कृती करा. खाली चटई किंवा चादर असेल तर आपण सरकू शकतो. दोन्ही हात खांद्यातून सरळ. ज्यांना पाठीशी दुखणी आहे त्यांनी मात्र करताना सावकाश होते. नजर समोर. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत हळूहळू कमरेतनं पुढे झुकूया. आपला चेहरा जमिनीला समांतर येईल. उजवा हात जमिनीला घसत घसत डाव्या पावलाकडे घेऊया. उजव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी गुडघा वगळायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर डाव्या हाताच्या पंजाकडे. इथे थांबूया. डावा खांदा रिलॅक्स करा. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. एक श्वास घेऊन घेऊया. श्वास सोडत उजवा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. हात तसेच ठेवायचे. आहे जो श्वास सोडाय. पुन्हा एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत पुन्हा कमरेतनं पुढे. आता डावा हात जमिनीला घासत घासत उजव्या पावलाकडे. उजवं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात सरळ डोक्याच्या दिशेने वर असेल. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. खांदे रिलॅक्स. दोन्हीही हातांचे. वर असलेल्या हाताची पाचही बोटं जोडलेली. जाणीव श्वासाची. संपूर्ण शरीराला, पाठीच्या मणक्याला, गळ्याच्या इथे ताण, दाब आणि पीळ याचा अनुभव. 5 4 3 2 1. एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत आपला डावा हात खांद्यातून सरळ. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर तसंच ठेवायचंय. आता इथे आपण काय केलं होतं, एक हात पावलाकडे घेतला होता बरोबर. तर आता आपल्याला हात सेंटरला ठेवायचा आहे आणि हीच कृती करायची. पुन्हा दोन्ही हात खांद्यातून सरळ. एक श्वास भरून घेऊया आणि श्वास सोडत कमरेतनं पुढे झुकायचंय आणि उजवा हात दोन्हीही हातांच्या मध्ये ठेवा. दोन्हीही पावलांच्या मध्ये, पायाच्या मध्ये. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. आपला उजवा आणि डावा हात एका सरळ रेषेमध्ये येईल एवढं आपलं आपण ऍडजस्ट करायचंय. आणि पुन्हा इथे थांबा. 5 4 3 2 1. आता डावा हात खाली घ्या आणि उजवा हात वर घ्या आणि इथे थांबा. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे. 5 4 3 2 1. आता थोडीशी डायनॅमिक हालचाल करूया. एकदा डावा हात वर, एकदा उजवा हात वर. डावा हात वर, उजवा हात वर. लास्ट राऊंड. डावा हात वर आणि मग उजवा हात वर. सावकाश हळूहळू खांद्यातून दोन्ही हात सरळ करून श्वास घेत घेत वर यायचंय. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायामधलं अंतर कमी करूया आणि थोडा वेळ विश्रांती. रिलॅक्स. मान मागे सैल सोडायची. रिलॅक्स. आता इथे आपण पुढे झुकून त्रिकोणासन केलं. आता आपण साइड वरचं त्रिकोणासन करणार आहोत, ज्याच्याने आपल्याला साइड वर स्ट्रेच मिळणार आहे. पुन्हा पायामधलं अंतर वाढवायचंय. दोन्ही हात खांद्यातून पुन्हा एकदा सरळ. एक श्वास भरून घेऊया. श्वास सोडत सोडत हळूहळू उजव्या बाजूला झुकायला सुरुवात करा.
उजवा हात उजवं पाऊल अँकल कोपरी गुडघा पकडायचा प्रयत्न. डावा हात डोक्याच्या दिशेने वर. नॉर्मल श्वास चालू. 5 4 3 2 1. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ आहे तो श्वास सोडा. आपल्याला साईडने खाली झुकायचंय. पुन्हा एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत सोडत हळूहळू डाव्या दिशेला झुकायला सुरुवात. डाव्या हाताने डावं पाऊल अँकल पोटरी गुडघा पकडायचा प्रयत्न. उजवा हात डोक्याच्या दिशेने वर. नजर आपली उजव्या हाताच्या पंजाकडे आणि थांबा. 5 4 3 2 1. श्वास घेत घेत कमरेतनं सरळ. श्वास सोडत दोन्ही हात खाली. पायांचं अंतर कमी. विश्राम. रिलॅक्स. करूया आपण वृक्षासन. खूप सारखा आपला बेंड झाला फॉरवर्ड ट्विस्टिंग साइडवर्ड बेंड. आता आपण थोडस अपवर्ड स्ट्रेचिंग करूया आणि त्यासाठी वृक्षासन. दोन्ही पाय जोडून घ्यायचे. जर गरज असेल तर भिंतीला टेकून उभा राहा. दोन्ही पाय जोडायचे. नजर समोर. मान सरळ. एकदम रिलॅक्स. दोन्ही हात जमिनीकडे अगदी सैल सोडा. हनुवटी जमिनीला समांतर. चेहरा शांत. आणि आता उजवा पाय फोल्ड करूया. त्याचं पाऊल डाव्या पायाच्या मांडीला फिक्स करून घेऊया. पायाची बोटं जी आहेत ही जमिनीला जॉईंटेड. नजर समोर. आता दोन्ही हात जोडून घ्या. जोडलेले हात आपल्या छातीपाशी असतील आणि आता हे जोडलेले हात हनुवटी नाक आणि कपाळ स्पर्श करत हात डोक्याच्या दिशेने वर. दोन्हीही दंडांचा स्पर्श दोन्ही कानांना होऊ देत. नजर एका बिंदूकडे स्थिर. एक हलकासा स्मित हास्य चेहऱ्यावरती. श्वास घेतोय सोडतोय. दीर्घ श्वसनाची 2 आवर्तनं आपली आपण करायची. छान. संपूर्ण पाठीचा कणा उभ्या कक्षेत आणला जातो. उलट साथ करताना एक श्वास भरून घ्या आणि श्वास सोडत जोडलेले हात कपाळ नाक आणि हनुवटीला स्पर्श करत हात छातीपाशी. उजवा पाय सरळ आणि थोडा वेळ विश्रांती घ्या. हीच कृती विरुद्ध बाजूने करूया. पुन्हा दोन्ही पाय जोडलेले हात शरीराच्या जवळ आणि आता डावा पाय वर उचला. फोल्ड करून त्याचं पाऊल उजव्या पायाच्या मांडीला फिक्स करा. सावकाश. भिंतीचा आधार घ्यायला हरकत नाहीये. आता ज्यांना दोन्ही हात असे समोर जोडून वरती घेता येत नसतील त्यांनी हात खांद्यातून सरळ घेऊन असे वर घ्यायला हरकत नाहीये. आता आपण अशा बाजूने करूया. तुम्हाला जसं जमेल तसं. खांद्यातून दोन्ही हात सरळ करायचे आणि मग डोक्याच्या दिशेने वर घ्यायचे. दोन्ही दंडांचा स्पर्श दोन्ही कान. नजर समोर. जो पाय आपला सरळ आहे त्याच्यावर आपल्या शरीराचा भार आहे तो गुडघ्यातनं सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि नॉर्मल श्वास चालू. श्वास घेतोय सोडतोय. छान. दीर्घ श्वसनाची आवर्तनं आपली आपण 2 करायची. आणि उलट चाल करताना एक श्वास भरून घ्या. श्वास सोडत दोन्ही हात बाजूने खाली येऊ दे. डावा पाय सरळ करूया आणि विश्रांती. रिलॅक्स. एक सूर्यनमस्कार आपण घालून घेऊया. एक म्हणजे त्याच्यामध्ये 2 आवर्तन होतात. मॅटच्या पुढे येऊन उभं राहायचं. दोन्ही पाय जोडायचे. हात शरीराच्या वर. दोन्ही हात जोडून ठेवूया आणि एकत्रित गायत्री मंत्राचा उच्चार. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. ओम भान्वे नमः. 1 2 3 4. उजवा पाय मध्ये. 5 6 7 8 9. उजवा पाय पुढे. 10 11
12 अजून एक करूया. ओम सवित्रे नमो नमः. एक, दोन, तीन, चार, डावा पाय मागे. 5, 6, 7, 8, 9, डावा पाय पुढे. 10, 11, 12. रिलॅक्स. सावकाश बैठक स्थितीमध्ये आणि पाठीवर पडून विश्रांती घ्या. एका कुशीला वळून पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर. रिलॅक्स. डोळे मिटून घेऊया. श्वास घ्यायचा आहे आणि दोन उघडून संपूर्ण श्वास सोडायचा. दोन्ही हात पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आपण सुरुवातीला करणार आहोत सेतू बंधासन आणि त्यासाठी स्थिती घेऊया. दोन्ही पाय फोल्ड करा. उजवा आणि डावा. किंचितचं अंतर घ्या आपल्या दोन्हीही पावलांमध्ये आणि गुडघ्या मांड्यांमध्ये सुद्धा किंचितचं अंतर असेल. दोन्ही हात आपण खालीच ठेवणार आहोत शरीराच्या जवळ. ज्यांना पाठीची दुखणी आहेत त्यांनी मात्र करताना अगदी सावकाश करा. माझ्या सूचनेची वाट न बघता आसन सुद्धा. सुरुवात होईल. हात शरीराच्या जवळ. गुडघ्यांमध्ये पावलांमध्ये अंतर आहे. टाचा सुद्धा सीट पासून लांब आहे. खांदे रिलॅक्स. पोटाचे स्नायू रिलॅक्स. आणि आता हळूहळू आपल्या सीटचा भाग वर उचला. मग आपल्या कमरेचा भाग वर उचला आणि असं करत करत पाठीचा एक एक मणका जमिनीपासून वर उचला. आपले हात जे आहेत ते पूर्णपणे जमिनीवरती, त्याचा आधार जो आहे हातांचा तो पूर्णपणे पॅसिव्ह झालेला आहे. आपली हनुवटी गळ्याला लॉक होतीये आणि इथे थांबूया. छान. श्वास घेतोय, सोडतोय. आता इथे आपल्याला एक डायनॅमिक हालचाल करायची. एक श्वास सोडून घ्या. श्वास सोडत सोडत सावकाश खाली या. पुन्हा श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. श्वास घेत वर. श्वास सोडत खाली. लास्ट राउंड करूया. श्वास घेत वर आणि श्वास सोडत सावकाश खाली. दोन्ही पाय सरळ करा आणि विश्रांती. रिलॅक्स. दोन्ही पायांमध्ये हातांमध्ये अंतर घेऊन रिलॅक्स. करूया आपण अर्ध आणि पूर्ण पवनमुक्त आसन. त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ. उजवा पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलून तो फोल्ड करायचा आहे. उजव्या पायाला हाताचा विळखा द्या. पाऊल जमिनीकडे सैल सोडा. त्यांना सर्वायकलचा त्रास आहे त्याने डोकं वर नाही उचलायचं. बाकीच्यांनी डोकं वर उचलून हनुवटी, नाक किंवा कपाळ उजव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. श्वास चालू आहे. बरोबर. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडा. उजवा पाय हवेत सरळ करून नियंत्रित जमिनीवर. आता डावा पाय 30 अंश वर उचलून फोल्ड करूया. डाव्या पायाला आपल्या हातांचा विळखा आणि सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी, नाक किंवा कपाळ डाव्या गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. सावकाश डोकं खाली. हाताचा विळखा सोडा. डावा पाय हवेत सरळ करा. नियंत्रित जमिनीवर. थोडा वेळ विश्रांती. आपण केलंय अर्ध पवनमुक्त आसन आणि आता पूर्ण पवनमुक्त आसन. गॅसेसचे त्रास कमी होतात. पित्ताचा त्रास कमी होतो. वेट लॉस ज्यांना करायचा आहे त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय उपयुक्त.
दोन्ही पाय जोडून हात शरीराच्या जवळ, खांदे रिलॅक्स. दोन्ही हात सॉरी दोन्ही पाय आपल्याला 30 अंशापर्यंत वर उचलायचे आणि ते फोल्ड करायचे. दोन्ही पायांना आपल्या हातांचा वळीचा समोर, एका हाताने दुसऱ्या हाताचं कोपर पकडा किंवा हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंफून हवेत द्या. आपल्या पोटावरती आलेला प्रेशर त्याकडे लक्ष. डोळे मिटून घ्या. पूर्णपणे रिलॅक्स करा. आपला संपूर्ण ऍनसचा भाग रिलॅक्स करा. नकळत तिथे आपलं कॉन्ट्रॅक्शन होतं. संपूर्ण शरीर रिलॅक्स. डोळे मिटून श्वासाकडे लक्ष. आणि आता सावकाश डोकं वर उचलून आपली हनुवटी नाक किंवा कपाळ गुडघ्याला लावण्याचा प्रयत्न. नॉर्मल श्वास करायचा. सावकाश डोकं जमीन, हाताचा वेळ हात सोडा. दोन्ही पाय हवेमध्ये सरळ करा गुडघ्यात आणि नियंत्रित जमिनीवर. रिलॅक्स. विश्रांती. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घ्या, तोंडाने सोडा. सावकाश एका कुशीला वळायचं आणि पोटावर पण विश्रांती. कुठल्याही एका गालावर करून विश्रांती. ताटामध्ये बोट बाहेरच्या बाजूला. आज आपण करणार आहोत सर्पासन आणि भुजंगासन. सुरुवातीला आपण करूया सर्पासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडून कपाळ जमिनीवर. आता डाव्या हाताचं मनगट उजव्या हाताने पकडूया. डाव्या हाताची मूठ वळून ठेवूया. आपली हाताची कोपरं जमिनीला समांतर येतील. खांदे थोडेसे मागून एकमेकांच्या जवळ. पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडले. आणि आता हळूहळू आपलं कपाळ, नाक, हनुवटी, गळा, छातीचा भाग जमिनीपासून वर उचला. नजर समोर आणि इथे थांबा. नजर आपली आता सिलिंगकडे. तोंड बंद, श्वास कर. बरोबर. सावकाश ओलांडचा कपाळ जमिनीवर. हाताचा वेळ खास सोडून द्या आणि विश्रांती. एका गालावर करून विश्रांती. करूया आपण भुजंगासन आणि त्यासाठी स्थिती. दोन्ही पाय जोडलेले, हात शरीराच्या जवळ. आणि आता दोन्ही हातांचे तळवे आपल्या छातीच्या रेषेत ठेवायचे. हाताची पाचही बोटं जोडलेली आहेत. हाताची कोपरं सिलिंगच्या दिशेला. पुन्हा मागून पावलाला पाऊल, गुडघ्याला गुडघा, मांडीला मांडी जोडली. आणि आता हळूहळू पुन्हा आपलं कपाळ, नाक, गळा, छातीचा भाग आणि पोट जमिनीपासून वर उचलायचंय. नजर सिलिंगकडे. आता जे हात आपण सपोर्ट साठी खाली जमिनीवर ठेवले ते जमिनीपासून वर उचला आणि कोपरं मागून एकमेकांच्या जवळ आणण्याचा प्रयत्न. नजर वरती सिलिंगकडे. नॉर्मल श्वास चाल. 5, 4, 3, 2, 1. सावकाश हाताचा सपोर्ट जमिनीवर द्या आणि मग आपलं कपाळ जमिनीला टेकवा. दोन्ही हात खाली. विश्रांती. एका गालावर पडून विश्रांती. सावकाश एका कुशीला वळूया आणि पाठीवर पडून विश्रांती. दोन्ही पायांमध्ये अंतर, दोन्ही हातांमध्ये अंतर. डोळे मिटून घेऊया. मान डावीकडे उजवीकडे किंवा मध्यभागी. श्वासाची गती, हृदयाची गती वाढली असेल. नाकाने श्वास घेऊया, तोंडाने सोडूया.
नाकाने पूरक, तोंडाने रेचक. पुन्हा एकदा नाकाने पूरक, तोंडाने सावकाश रेचक. रिलॅक्स. पायाच्या नखापासून ते टाळूपर्यंत संपूर्ण शरीराचं निरीक्षण. आपल्या शरीराचा प्रत्येक अवयव, पेशी, ग्रंथी, स्नायू, सांधे त्या ठिकाणी कुठेही अवघडल्यासारखं वाटत असेल तर तो भाग मनाने रिलॅक्स करा. डोळे मिटून चेहरा शांत, लक्ष आपल्या श्वासाकडे. शरीरामध्ये कुठलीही हालचाल न करता स्वस्थपणे पडून राहायचं. श्वास घेतोय, सोडतोय. श्वास घेताना पोट हळूहळू वर येतं. थंड हवेच्या स्पर्शाची जाणीव नाकपुड्याला होते. श्वास सोडताना पोट नियंत्रित जमिनीकडे घालतोय. उबदार हवेच्या स्पर्शाची जाणीव दोन्हीही नाकपुड्यांना होते. एक हलकासा स्नेह असल्याची दुनियामध्ये मी श्वास घेताना एनर्जाइज, चैतन्ययुक्त, प्राणयुक्त होत आहे. मी श्वास सोडताना तणाव, व्याधीमुक्त होत आहे. हळूहळू आपल्या दोन्ही हातापायांच्या बोटांमध्ये हलकीशी हालचाल करा. आपली श्वासाची गती संथ लयबद्ध झालेली आहे. आणि अगदी सावकाश डाव्या कुशीला वळा आणि उजव्या हाताच्या आधाराने हळूहळू बैठक स्थितीमध्ये या. अगदी सावकाश, कुठल्याही झटका न देता. हे सावकाश. डोळे मिटून घ्यायचे. थोडा वेळ या स्थितीमध्ये थांबूया. हातांची द्रोण मुद्रा, साधी बैठक, कम्फर्टेबल बैठक. एखादं स्मित असते चेहऱ्यावरती. डोळे मिटून फक्त श्वासाची जाणीव. आज आपण बघणार आहोत प्राणमुद्रा. त्याला आपण वायुमुद्रा बघितली. आज आपण पाहणार आहोत प्राणमुद्रा. प्राणमुद्रेमध्ये आपल्याला म्हणजे ज्यांना श्वसनाचा काही त्रास असेल किंवा नुकताच ब्लड प्रेशर आपलं ब्लड प्रेशरचा त्रास आणि त्याचबरोबर हृदयविकाराचा जर त्रास असेल तर त्यांच्यासाठी ही प्राणमुद्रा अतिशय उपयुक्त आहे. सोपी आहे. दाखवते. आपला आता समजा हा हात आहे तर करंगळी आणि त्याच्या बाजूचं जे बोट आहे आपली रिंग फिंगर ती फोल्ड करायची. तिचं टोक आणि अंगठ्याचं टोक एकमेकांना जुळवून घ्यायचं. बाकीची दोन बोटं आपली सरळ असतील. आणि हेच आपण डाव्या हाताने सुद्धा करा. ही झाली आपली प्राणमुद्रा. अगदी सोपी आणि सिंपल. दोन्ही हातांची तळवे सिलिंगकडे, दोन्ही हात गुडघ्यावरती. डोळे मिटून घ्यायचे आणि फक्त श्वासाकडे लक्ष. सुखावह बैठक स्थिती. हातांची प्राणमुद्रा आहे. डोळे मिटून लक्ष श्वासाकडे. तुम्ही ही मुद्रा कधीही कुठेही केव्हाही करू शकता. याला कोणतंही बंधन नाहीये आणि कितीही वेळ करू शकता. सावकाश डोळे उघडूया आणि पद्मासन, अर्ध पद्मासन किंवा साधी मांडी घालायची. पुढची 5 मिनिटं आपल्याला ज्या बैठकीमध्ये बसता येईल ती बैठक घ्यायची. डोळे मिटून
आपण जी प्राणमुद्रा केली त्या आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन करूया. दोन्ही हात जोडून आपल्या प्राणशक्तीला मनापासून वंदन. मान सरळ, डोळे मिटलेले तसेच ठेवायचे. दोन्ही हातांची ज्ञान मुद्रा करणार आहोत आपण. सूर्यभेदन आणि चंद्रभेदनची 3-3 आवर्तन. सुरुवातीला सूर्यभेदन. उजव्या हाताची अंगुली मुद्रा, डोळे अलगद मिटलेले आहेतच. सूर्यभेदनसाठी डावी नाकपुडी सहज बंद करून घेऊया. उजवीने आहे तो श्वास सुरू. उजवीने खोल दीर्घ पुरं. उजवी बंद, डावीने संकरेचन. डावी बंद, उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने रेचन. डावी बंद, उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने रेचन. डावी बंद, उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने रेचन. लास्ट आवर्तन सूर्यभेदन. डावी बंद, उजवीने पुरं. उजवी बंद, डावीने रेचन. आता उजवी नाकपुडी बंद आहेच अंगठ्याने. करूया चंद्रभेदन. डावीने पुरं. डावी बंद, उजवीने रेचन. उजवी बंद, डावीने पुरं. डावी बंद, उजवीने रेचन. उजवी बंद, डावीने पुरं. डावी बंद, उजवीने रेचन. उजवी बंद, डावीने पुरं. डावी बंद, उजवीने रेचन. शेवटचा आवर्तन चंद्रभेदन. उजवी बंद, डावीने पुरं. डावी बंद आणि उजवीने संकरेचन. उजवा हात पिलख्यावर ज्ञानमुद्रे. जाणीव आपल्या दोन्हीही नाकपुड्यांकडे. सूर्य आणि चंद्रभेदन प्राणायाम आपण करताना कुठल्या नाकपुडीने आपण सहज श्वास घेतला सोडला याचा मनातल्या मनात बोलतो. योगशास्त्र हे स्वमुदतीचं शास्त्र आहे. प्रत्येकाचा अनुभव हा आपला वेगवेगळा असतो. एक हलकस स्मित हास्य चेहऱ्यावरती. हातांची ज्ञान मुद्रा आहेच. अंगठा आणि पहिलं बोट यांच्या टोकांमध्ये हलकासा किंचितसा दाब आणायचा आहे. तिथून जो रक्ताचा प्रवाह सुरू आहे त्या रक्ताच्या प्रवाहाची स्पंदन जाणण्याचा प्रयत्न करूया. आपलं मन तिथे एकाग्र करूया. 5 आवर्तन भ्रामरीची. आहे तो श्वास सोडून खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमर गुंजन. खोलवर दीर्घ पुरा. रेचक करताना भ्रमर गुंजन.
आता आपल्या जिभेचा शेंडा आपल्या टाळूला चिटकवून घ्या. पोटवर दीर्घ पूरक, रेचक करताना भ्रमरगुंजन. अजून एक राऊंड. खोलवर दीर्घ पूरक, जिभेचा शेंडा टाळूला चिटकवायचा आहे आणि रेचक करताना भ्रमरगुंजन. थोडेसे आपल्या ओठांमध्ये गॅप होईल गुंजन करताना. काही क्षण शांत. श्वासाची गती संथ लयबद्ध झाली आहे. विचारांची गती कमी झालेली आहे. आपलं शरीर आणि मन ग्रहणक्षम कार्यक्षम झालेलं आहे. प्रचंड सुख समाधान आणि शांती या क्षणी आपण याचा अनुभव घेत आहोत. एक हलकसं स्मित असते चेहऱ्यावरती. शांतीपाठ दोन्ही हात जोडून घेऊया आणि सुरुवात करूया. ओम पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. जोडलेले हात डोक्याच्या दिशेने वर नेऊया. आपापल्या क्षमतेने कमरेत नपुरे झुकून संपूर्ण नतमस्तक शरणागत आणि समर्पण व्हा. आपली साधना ओम समोर. हळूहळू कमरेत सरळ. दोन्ही हात खाली. पाणी आणि नेत्रस्पर्श. अलगद डोळे उघडून एक दृष्टी ओमकडे. हरिओम. आपला आजचा वर्ग इथे संपन्न होत आहे. धन्यवाद. भेटूया उद्या सकाळी 6 वाजता. मीटिंग एंड करते सगळ्यांसाठी. हरिओम. शुभ दिवस.